नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न पोलीस भरती महाराष्ट्र यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारताचे राष्ट्रपती पद 2 वेळेस कोणी भूषवलेले आहे? भारताचे राष्ट्रपती पद 2 वेळेस कोणी भूषवलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे राष्ट्रपती 2 वेळा भूषवलेले आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, संघराज्याचे कार्यकारी मंडळामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश करता येणार नाही? संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश करता येणार नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, सरन्यायाधीश यांचा समावेश करता येणार नाही. प्रश्न क्रमांक तिसरा, भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? भारताचे सध्या केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, अमित शाह हे सध्या भारताचे केंद्रीय गृहमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 14, कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती आहे? कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, नाबार्ड ही कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक आहे. प्रश्न क्रमांक 5, टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणता शब्द कोकिळ या शब्दाला समांतर शब्द आहे? खालीलपैकी कोणता शब्द हा कोकिळ या शब्दाला समांतर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, कोगुळ या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? पृथ्वी या शब्दाचा पुढीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, शिती या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, अक्षर या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अक्षर या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, शर या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, कामासाठी तो 10 दिशा फिरत होता या वाक्यामधील अवयव आपल्याला ओळखायचा आहे. कामासाठी तो 10 दिशा फिरत होता या वाक्यातील आपला अवयव ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, क्रियाविशेषण अवयव या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, नागपुरी या शब्दाचे विशेषण आपल्याला ओळखायचे आहे. नागपुरी या शब्दाचे आपल्याला विशेषण ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, नामसाधित विशेषण या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, पुढील म्हणीचा अर्थ सांगा. मन आहे केसाने गळा कापणे. तर आपल्याला या ठिकाणी म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, केसाने गळा कापणेच म्हणजेच विश्वासघात होणे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, एखाद्या शब्दासाठी असणारा पर्याय दर्शवण्यासाठी दोघांच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात? एखाद्या शब्दासाठी असणारा पर्याय दर्शवण्यासाठी दोघांच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, विकल्प चिन्ह असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी सामान्य नाम कोणते आहे? खालीलपैकी सामान्य नाम कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, आमराई या ठिकाणी सामान्य नाम आहे. प्रश्न क्रमांक 17, लोणार हे सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? लोणार हे सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, बेसॉल्ट या खडकापासून लोणार हे सरोवर बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 19, बुलढाणा जिल्ह्यामधील एकूण विधानसभा मतदारसंघाची संख्या किती आहे? बुलढाणा जिल्ह्यामधील एकूण विधानसभा मतदारसंघाची संख्या किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, एकूण 7 विधानसभा मतदारसंघाची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 20, देऊळगाव राजा तालुक्यामध्ये खडकपूर्ण नदीवरील प्रकल्पाचे नाव काय आहे? देऊळगाव राजा तालुक्यामध्ये खडकपूर्ण नदीवरील प्रकल्पाचे नाव काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, नुकतीच संपूर्ण दारूबंदी कोणत्या राज्यामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे? नुकतीच कोणत्या राज्यामध्ये संपूर्ण दारूबंदी जाहीर करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, बिहार येथे ती करण्यात आलेली आहे.
प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब येथे भारतीय माहिती व तंत्रज्ञान संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर माहिती व तंत्रज्ञान संस्था या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर व पुणे या ठिकाणी ते करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 24, 15 ऑगस्ट 2015 रोजी देशामधले पहिले डिजिटल राज्य म्हणून कोणते राज्य घोषित करण्यात आलेले आहे? देशातले पहिले डिजिटल राज्य कोणते घोषित करण्यात आलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब केरळ या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. पुढचा आपला नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब विवा शिरवाडकर हे नटसम्राट या नाटकाचे लेखक आहे. पुढचा प्रश्न पाहू, देशामध्ये पोलीस हुतात्मा दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? देशामध्ये पोलीस हुतात्मा दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क 21 ऑक्टोबरला देशामध्ये पोलीस हुतात्मा दिन हा पाळला जातो. पुढचा आपण पाहतो, प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे दिले जावे अशी मागणी महात्मा फुले यांनी कोणत्या कमिशनसमोर दिली होती? प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे दिले जावे अशी मागणी महात्मा फुले यांनी कोणत्या कमिशनर समोर केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ हंटर कमिशन यांच्यापुढे ती केलेली आहे. प्रश्न क्रमांक 85, दुष्काळाच्या प्रश्नावरील खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित होते? दुष्काळाच्या प्रश्नावरील खतफोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ महात्मा फुले या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 86, भारतीय प्रमाण वेळ ग्रीनिचच्या वेळेपेक्षा किती तास पुढे आहे? भारतीय प्रमाण वेळ ग्रीनिचच्या प्रमाण वेळेच्या किती तास पुढे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 5.5 तास ती समोर आहे. पुढचा आपण बघतो, विदर्भामधला पहिला सहकारी साखर कारखाना जिजामाता सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 88, महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते? तर महाराष्ट्र एक्सप्रेस ही कोल्हापूर ते गोंदिया या 2 शहरादरम्यान महाराष्ट्र एक्सप्रेस ही धावते. पुढचं आपण, भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणते वृत्त जाते? भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणते वृत्त जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड भारताच्या मध्यामधून कर्कवृत्त हे जाते. पुढचं आपण, खालीलपैकी कोणत्या ग्रहाभोवती असलेल्या दाट वातावरणामध्ये अमोनिया, मिथेन व हायड्रोजन या वायूचे अस्तित्व आढळून आलेले आहे? कोणत्या ग्रहाच्या भोवती अमोनिया, मिथेन व हायड्रोजन या वायूचे अस्तित्व आढळून आलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क शनी या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 91, अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्राची स्थापना 1965 मध्ये खालीलपैकी कोठे करण्यात आलेली आहे? अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान या केंद्राची स्थापना 1965 मध्ये खालीलपैकी कोठे करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 थुंबा या ठिकाणी ती करण्यात आलेली आहे. पुढचा आपण बघतो, गोवर या रोगासाठी कोणता विषाणू कारणीभूत ठरत असतो? गोवर या रोगासाठी पुढीलपैकी कोणता विषाणू कारणीभूत ठरत असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पॅराम्स्को या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी 563 मध्ये कोठे झालेला आहे? गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी पूर्व 563 मध्ये कोठे झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लिंबोनी या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 3, भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण आहेत? भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे प्रथम राष्ट्रपती आहेत. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रामधून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या एकूण किती आहे? महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या एकूण खासदारांची संख्या ही 48 एवढी आहे. प्रश्न क्रमांक 5, ईस्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ईस्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी ईस्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल ऑप्शन क्रमांक ब अनिष्ट या ठिकाणी करेक्ट विरुद्धार्थी शब्द होईल. प्रश्न क्रमांक 6, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही? पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड मुर्रा ही गायीची जात नाही. प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी कोणत्या नदीमधील सर्वात मोठे बेट आहे? पुढीलपैकी कोणत्या नदीमधील सर्वात मोठे बेट आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब माजुली हे बेट सर्वात मोठे नदीमधील बेट आहे. प्रश्न क्रमांक 9 संजय गांधी नॅशनल पार्क टिंबटिंब येथे आहे. संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ मुंबई या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्क आहे. प्रश्न क्रमांक 10 उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे? उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब भीमा या नदीवर उजनी हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 11 कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे? कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचे उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक 12 मणिपूर या राज्याची राजधानी कोणती आहे? मणिपूर यांची राजधानी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब इम्फाळ या ठिकाणी मणिपूरची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 13 पुढचं पाऊल या चित्रपटाचा अभिनेता कोण आहे? पुढचं पाऊल या चित्रपटाचा अभिनेता कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 वर्धा वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेला आहे? वर्धा वैनगंगा खोऱ्यामधील जमिनीचा उतार कोणत्या दिशेस आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड दक्षिण दिशेस उतार आहे. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी टिंबटिंब टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो. महाराष्ट्राला एकूण लाभलेल्या भूमीपैकी किती टक्के क्षेत्राचा उपयोग हा पिके घेण्यासाठी केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क 56.6 याचा तो उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 16 भात संशोधन केंद्र कोठे आहे? भात संशोधन केंद्र पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब कर्जत या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम मुंबई येथे इसवी सन टिंबटिंबमध्ये सुती कापड गिरणी सुरू झाली होती. महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम मुंबई येथे टिंबटिंबमध्ये सुती कापड गिरणी सुरू झाली होती. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1854 मध्ये पहिली कापड गिरणी ही मुंबईमध्ये सुरू झाली होती. प्रश्न क्रमांक 18 औरंगाबाद विभागामध्ये टिंबटिंब हे प्रसिद्ध कापड केंद्र आहे. औरंगाबाद विभागामध्ये कोणते कापड केंद्र प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क नांदेड हे प्रसिद्ध कापड केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 23 देवगिरीचे नवीन नाव टिंबटिंब हे आहे. देवगिरीचे टिंबटिंब हे नाव आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क दौलताबाद हे देवगिरीचे नवीन नाव आहे. प्रश्न क्रमांक 24 महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये टिंबटिंब येथे झालेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1827 मध्ये कोठे झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड पुणे या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 25 रयत शिक्षण संस्थेची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? रयत शिक्षण संस्थेची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कर्मवीर भाऊराव पाटील या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 28 पुढीलपैकी कोणत्या देशाच्या नागरी सीमेशी भारताची सागरी सीमा संलग्न नाही? पुढीलपैकी कोणत्या देशाच्या नागरी सीमेशी भारताची सागरी सीमा संलग्न नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब चीन या देशाची सागरी सीमा संलग्न नाही. प्रश्न क्रमांक 29 कवरत्ती कोणत्या संघराज्याची प्रदेशाची राजधानी आहे? कवरत्ती ही कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क लक्षद्वीप यांची राजधानी कवरत्ती ही आहे. प्रश्न क्रमांक 30 इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब निकोबार या बेटावर इंदिरा पॉइंट हे आहे. प्रश्न क्रमांक 31 टिंबटिंब हे महाराष्ट्रामधील सर्वोच्च शिखर आहे. टिंबटिंब हे महाराष्ट्रामधील सर्वोच्च शिखर आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कळसुबाई हे महाराष्ट्रामधील सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक 32 भारताचा सर्वाधिक भूभाग टिंबटिंबने व्यापलेला आहे. भारताचा सर्वाधिक भूभाग टिंबटिंबने व्यापलेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक
क प्राचीन पठाराने सर्वाधिक भूभाग हा व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 33, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगामधील टिंबटिंब क्रमांकाचा मोठा देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगामधील टिंबटिंब क्रमांकाचा मोठा देश आहे. तर तो कितव्या क्रमांकाचा देश आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड 7व्या क्रमांकाचा तो देश आहे. प्रश्न क्रमांक 34, भारताचे द्वीपकल्पाचे दक्षिण टोक टिंबटिंब आहे. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक टिंबटिंब हे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क कन्याकुमारी हे भारताच्या द्वीपकल्पाचे दक्षिण टोक आहे. प्रश्न क्रमांक 35, पुढीलपैकी कोणती सिंधू नदी यांची प्रणालीचा भाग नाही? पुढीलपैकी कोणती नदी ही सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ या ठिकाणी यमुना ही सिंधू नदीच्या प्रणालीचा भाग नाही. प्रश्न क्रमांक 36, टिंबटिंब हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. टिंबटिंब हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 37, नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश टिंबटिंब म्हणून ओळखला जातो. नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती प्रदेश टिंबटिंब प्रदेश म्हणून ओळखला जातो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड दख्खनचे पठार म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 38, महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये टिंबटिंब ही मृदा विकसित झालेली आहे. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये कोणती मृदा विकसित झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 काळी मृदा ही विकसित झालेली आहे. प्रश्न क्रमांक 39, पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला काय म्हणतात? पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ त्यांना अन्नामलाई असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 40, पश्चिम घाटामध्ये टिंबटिंब हे सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. पश्चिम घाटामध्ये सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क अन्नाईमुडी या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41, अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क एकूण 14 तालुके आहेत. प्रश्न क्रमांक 43, पिट्स ॲक्ट कोणत्या साली मंजूर करण्यात आला होता? पिट्स इंडिया ॲक्ट हा कोणत्या साली मंजूर करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1784ला पिट्स इंडिया ॲक्ट हा मंजूर करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 44, पुढीलपैकी कोणते ठिकाण 1857च्या उठावाचे ठिकाण नव्हते? पुढीलपैकी कोणते 1857च्या उठावाचे ठिकाण नव्हते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड बडोदा हे ठिकाण नव्हते. प्रश्न क्रमांक 45, ब्राह्मो समाज यांची स्थापना कोणी केलेली आहे? ब्राह्मो समाज यांची स्थापना कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजांची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 46, सन 1848मध्ये पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली होती? 1848मध्ये पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी ही शाळा सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 47, बहिष्कृत हितकारिणी संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे? बहिष्कृत हितकारिणी संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 48, पुढीलपैकी कोण महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते? पुढीलपैकी कोण महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते. प्रश्न क्रमांक 49, जलियनवाला बाग हत्याकांड किती साली घडले होते? जलियनवाला बाग हत्याकांड किती साली घडलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब 1919मध्ये जलियनवाला बाग हत्याकांड घडले होते. प्रश्न क्रमांक 50, मोहमेडन ॲग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापना कोणी केलेली आहे? मोहमेडन ॲग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापना कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड सर सय्यद अहमद यांनी ही स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 51, छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली होती? छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब 1942मध्ये भारत छोडो भारत चळवळ सुरू झाली होती.
प्रश्न क्रमांक 52. चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिलेली आहे? चलो दिल्ली ही घोषणा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी चलो दिल्ली ही घोषणा दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 53. इलियड आणि ओडिसी या महाकाव्यांची निर्मिती कोणी केलेली आहे? इलियड व ओडिसी या महाकाव्यांची रचना कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, होमर यांनी ही रचना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 54. टिंबटिंब यांना इतिहासाचा जनक असे म्हटले जाते. टिंबटिंब यांना इतिहासाचा जनक असे म्हटले जाते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, हेरोडोटस या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55. भव्य स्नानागृहाचे अवशेष टिंबटिंबची संस्कृती होय. भव्य स्नानागृहाचे अवशेष टिंबटिंब यांची संस्कृती होय. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56. हडप्पा संस्कृती ही टिंबटिंब संस्कृती होय. हडप्पा संस्कृती ही टिंबटिंब संस्कृती होय. तर या ठिकाणी हडप्पा संस्कृती ही नागर संस्कृती होय. प्रश्न क्रमांक 57. महावीरांनी जैन श्रामणासाठी टिंबटिंब हे 5वे व्रतही सांगितलेले आहेत. महावीरांनी जैन श्रामणासाठी टिंबटिंब हे 5वे व्रतही सांगितलेले आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, अपरिग्रह या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58. सालारजंग म्युझियम कोठे आहे? सालारजंग हे म्युझियम पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, हैदराबाद या ठिकाणी सालारजंग हे म्युझियम आहे. प्रश्न क्रमांक 59. हाय ॲल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे? हाय ॲल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी पुढीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी गुलमर्ग या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60. या संतांनी आपल्या कृतीमधून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितलेले आहे. कोणत्या संतांनी आपल्या कृतीमधून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, संत गाडगेबाबा या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुढीलपैकी कोठे नाही? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुढीलपैकी कोठे नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, नाशिक या ठिकाणी नाही. प्रश्न क्रमांक 62. सजदा आणि पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरू केली? सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरू केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, बलबन या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 63. पानिपतची तिसरी लढाई कधी लढली होती? पानिपतची तिसरी लढाई कधी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, 1761ला ही लढाई झालेली आहे. प्रश्न क्रमांक 64. टिंबटिंब येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधी यांनी भूषवले होते. टिंबटिंब येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधी यांनी भूषवलेले आहे. तर ते कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, बेळगाव या अधिवेशनाचे अध्यक्ष त्यांनी भूषवले होते. प्रश्न क्रमांक 65. आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, बाबा आमटे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66. महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य कोणते आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, सदरक्षणाय खलनिग्रह हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 67. पुढीलपैकी कोणते स्कॅन्डिनेव्हियन राष्ट्र नाही? पुढीलपैकी कोणते स्कॅन्डिनेव्हियन राष्ट्र नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी स्कॅन्डिनेव्हियन राष्ट्र नाही. प्रश्न क्रमांक 50. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष कोण? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 51. केंद्र सरकारची उदय ही योजना कशा संबंधीची आहे? केंद्र सरकारची उदय ही योजना कशा संबंधीची योजना आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, विद्युत वितरण या संबंधीची योजना आहे. प्रश्न क्रमांक 52. कोणत्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून महाराष्ट्र राज्याने घोषित केलेले आहे? कोणत्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून महाराष्ट्र राज्याने घोषित केलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ, ब्लू मॉर्गनला राज्य फुलपाखरू घोषित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 53. राज्यांच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात? राज्यांच्या पोलीस प्रमुखांना
पोलीस महासंचालक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 54. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? जैतापूर. तर जैतापूर हा प्रकल्प रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 55. कुसुमाग्रज म्हणून कोणत्या साहित्यिकांना ओळखले जाते? कुसुमाग्रज म्हणून कोणत्या साहित्यिकाला ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड. वि. शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 56. भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्य करणारी गुप्तहेर संस्था कोणती आहे? भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड. रॉ या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58. इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे? इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क. आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59. पंडित रविशंकर शर्मा हे कुठल्या वाद्याशी संबंधित आहेत? पंडित शिवकुमार शर्मा हे कुठल्या वाद्याशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क. पंडित शिवकुमार शर्मा हे संतूर या वाद्याशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 60. मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड. गोदावरी या नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 61. एका सभेमधील 5 व्यक्तींनी एकमेकांना हस्तांदोलन केल्यास किती हस्तांदोलने होतील? एका सभेमध्ये 5 व्यक्तींनी एकमेकाशी हस्तांदोलन केल्यास हस्तांदोलन किती होतील? तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून उत्तर सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 26. मुलांनी आज्ञा पाळावी अधोरेखित विभक्ती रूप ओळखा. मुलांनी आज्ञा पाळावी तर आपला अधोरेखित शब्दाचे विभक्तीचे रूप सांगायचे आहे. तर या ठिकाणी अधोरेखित ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी तृतीय या ठिकाणी विभक्तीचे रूप होईल. प्रश्न क्रमांक 27. तो आपण होऊन माझ्याकडे आला अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार सांगायचा आहे. तो आपण होऊन माझ्याकडे आला अधोरेखित शब्दाचा आपल्याला सर्वनामाचा प्रकार सांगायचा आहे. तर या ठिकाणी दर्शक सर्वनाम या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये अकर्मक क्रियापद आहे? खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये अकर्मक क्रियापद आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ. मी रस्त्यात पडलो या वाक्यामध्ये अकर्मक क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 29. मरावे परी कीर्तिरूपी उरावे अधोरेखित उभयनवी अव्ययाचा आपला प्रकार ओळखायचा आहे. मरावे परी कीर्तिरूपे उरावे अधोरेखित उभयनवी अव्ययाचा आपला प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी उभयनवी अव्ययाचा प्रकार होईल ऑप्शन क्रमांक ड. न्यूनत्म बोधक या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30. आबाबा केवढी गर्दी ही अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. आबाबा केवढी गर्दी ही अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क. केवळ प्रयोगी अव्यय या ठिकाणी शब्दाची जात होईल. प्रश्न क्रमांक 31. गाय गुराख्याकडून बांधली जाते वरील वाक्याचे कर्मणी प्रयोगामध्ये बदला. गाय गुराख्याकडून बांधली जाते वरील वाक्य कर्तरी प्रयोगामध्ये बदला. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए. गुराखी गाईला बांधतो या ठिकाणी करेक्ट कर्तरी याच्यामध्ये करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32. यथाशक्ती तर आपल्याला समासाचा प्रकार सांगायचा आहे. यथाशक्ती तर आपल्याला समासाचा प्रकार सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ या ठिकाणी अव्ययभाव समास या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33. तानाजी लढता लढता मेला वाक्य प्रकार आपल्याला सांगायचा आहे. तानाजी लढता लढता मेला वाक्य प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ. केवल वाक्य या ठिकाणी वाक्याचा प्रकार होईल. प्रश्न क्रमांक 34. अयोग्य जोडी ओळखा तर आपल्याला या ठिकाणी अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी इतश्री करणे म्हणजे सुरुवात या ठिकाणी अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 35. उंबराचे फूल तर उंबराचे फूल म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. उंबराचे फूल म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब. क्वचित भेटणारी व्यक्ती ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36. शब्दसमूहाबद्दल चुकीचा शब्द आपला असलेला पर्याय निवडायचा आहे. शब्दसमूहाबद्दल चुकीचा शब्द आपला असलेला पर्याय निवडायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी चुकीचा पर्याय होईल. प्रश्न क्रमांक 37. नवरा या शब्दाचा आपला समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. नवरा या शब्दाचा समानार्थी नसलेला आपला शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी भ्राता या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल.
नसलेला शब्द होईल. प्रश्न क्रमांक 39 अनिल या शब्दाचा आपल्याला अर्थच सांगायचा आहे. अनिल या शब्दाचा पुढीलपैकी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 12 या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 विरुद्धार्थी आपल्या शब्दाची अयोग्य जोडी ओळखायची आहे. विरुद्धार्थी शब्द आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ या ठिकाणी अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 41 बडबड करणाऱ्याच्या हातून काही कार्य होत नाही हा अर्थ दर्शवणारी म्हण ओळखायची आहे. बडबड करणाऱ्याच्या हातून काही कार्य होत नाही या अर्थाची आपल्याला म्हण ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क गरजेल तो पडेल काय या ठिकाणी करेक्ट म्हण होईल. प्रश्न क्रमांक 42 डोळ्यामध्ये केर आणि कानात फुंकर याचा आपला अर्थ सांगणारी म्हण ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब काखेत कळसा गावाला वळसा या ठिकाणी करेक्ट म्हण होईल. प्रश्न क्रमांक 43 मरणामध्ये खरोखर जग जगते मरणामध्ये खरोखरच जग जगते वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. मरणामध्ये खरोखरच जग जगते अलंकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब विरोधाभास अलंकार करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खलबत्ता हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेला आहे. खलबत्ता हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड कानडी या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना टिंबटिंब असे म्हणतात. एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना टिंबटिंब असे म्हणतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड सहोदर म्हणतात. प्रश्न क्रमांक 46 लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्र सुरू केली होती. लोकमान्य टिळकांनी पुढीलपैकी कोणती वृत्तपत्रे सुरू केलेली आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब केसरी व मराठा त्यांनी ही वृत्तपत्रे सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 47 पुणे करार कोणाकोणामध्ये घडून आला होता. पुणे करार तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार हा घडून आलेला आहे. प्रश्न क्रमांक 48 सन 1936 साली महाराष्ट्रामधील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते. 1936 मध्ये महाराष्ट्रामधील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष भरले होते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड फैजपूर या ठिकाणी अधिवेशन भरले होते. प्रश्न क्रमांक 76 भारतीय चित्रपटसृष्टी जनक कोणाला म्हणतात. भारतीय चित्रपटसृष्टी जनक असे कोणाला म्हणतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड दादासाहेब फाळके यांना चित्रपटसृष्टी जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 77 पुढीलपैकी सूर्यकुलामधील सर्वात लहान परंतु वेगवान ग्रह कोणता आहे. पुढीलपैकी सूर्यकुलामधील सर्वात लहान परंतु वेगवान ग्रह कोणता आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ या ठिकाणी बुध ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 78 जळगाव जिल्ह्यामधून पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो. जळगाव जिल्ह्यामधून पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 79 सह्याद्री पर्वत हा टिंबटिंब प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो. सह्याद्री पर्वत हा टिंबटिंब या प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क अविशिष्ट पर्वत हा म्हणून ओळखला जातो.